एक राज्य एक गणवेश हा मोफत शालेय गणवेशाचा निर्णय रद्द करण्यात आलाय। सरकारनं पुन्हा एकदा गणवेश देण्याची जबाबदारी ही शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवली आहे। माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर एक राज्य एक गणवेशाचा निर्णय घेतला होता, मात्र विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश काही पोहोचलेच नाही। त्यामुळे हा निर्णय मोठ्या वादातही सापडला। आता खातेवाटप जाहीर झालं नसतानाच, शिक्षण खात्याला मंत्री मिळाला नसताना अधिकाऱ्यांनीच एक राज्य एक गणवेशाचा निर्णय रद्द केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। अधिकारी इतका मोठा धोरणात्मक निर्णय कसा काय घेऊ शकतात, असा सवाल उपस्थित केला जातोय। विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची जबाबदारी आता शाळा व्यवस्थापनाकडेच असेल। थेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार आहे। विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच योग्य मापाचे गणवेश दिले जातील। शाळांकडून स्थानिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी, स्थानिक पातळीवर खरेदी आणि शिलाईमुळे रोजगार देखील मिळणार आहे। शालेय शिक्षण विभागामध्ये तो निर्णय झाल्यानंतर तो यशस्वी झाला की अयशस्वी झाला याची माहिती काय मी घेतलेली नाही, परंतु जे मुलांना योग्य असेल, जे पालकांची इच्छा असेल तशाच पद्धतीची भूमिका शासन घेईल ही शासनाची भूमिका आहे। आणि म्हणून मला असं वाटतं जर त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा याच्यामध्ये लक्ष घालतील आणि योग्य तो निर्णय घेतील। फायनान्शियल आहे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, ह्याच्यावर जो काही बारकाईने अभ्यास होईल तो लोकांसमोर येणं गरजेचं आहे। कारण तुम्ही हा विषय लक्षात घ्या की जे शालेय शिक्षण मंत्री होते तत्कालीन केसरकर साहेब, त्यांनी शाळेतल्या मुलांचा गणवेश देखील सोडला नाही, त्याच्यातली देखील मलाई करण्याचा प्रयत्न केला। आणि हे अतिशय लाज वाटण्याची गोष्ट आहे, शरमनाक गोष्ट आहे आणि ह्याच्यावर मला वाटतं कारवाई होणं गरजेची आहे।